याची देखील माहिती तुम्हाला त्या पेजवर होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही ही कामाची गोष्ट आहे, कायमच आपण मोबाईलचा वापर, सोशल मीडियाचा वापर दादा, आज मोठा भव्य असा रोजगार मेळावा भरवण्यात आलाय। काय सांगाल, किती लोक आता म्हणजे विद्यार्थी आले होते, किती जणांना आता रोजगार मिळाला, काय सांगाल? रक्षक प्रतिष्ठानतर्फे हा भव्य रोजगार मेळावा आपण नियोजन केलेला आहे आणि साधारण 2,500 लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेत आणि फिजिकली 1,000 लोक, साधारण दिवसभरात 3,500 लोक येतील आणि 70हून जास्त कंपन्या आलेल्या आहेत। तुम्ही पाहतच आहात, एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे यासाठी। दादा, एकंदरीत जर बघितलं तर उदयनराजे समूहाच्या वतीनं, त्याचबरोबर रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय। लोक सुशिक्षित बेरोजगार मोठ्या प्रमाणावर साकारत आहेत, त्यासाठी नेमकं कोणती योजना करणार आहे का तुम्ही? वेगळी काय उपाययोजना राबवताय? श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या आदेशाने हे रोजगार मेळावा झालेला आहे आणि महाराज साहेबांच्या आदेशानुसार प्रत्येक 4 ते 5 महिन्याला आपण रोजगार मेळावा घेणार आहे। हा रोजगार मेळावा आपण सुरुवातीला घेतलेला आहे, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे। आता पुढचा मेळावा आपण इंटरनॅशनल घेणार आहे, मग डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल म्हणजे परदेशातल्या आणि भारतातल्या सगळ्या कंपन्या आपण बोलवणार आहे। साधारण पुढच्या रोजगार मेळाव्याला 100 कंपन्या असतील। हे जे आता युवक युवती आलेले आहेत, सातारा जिल्ह्यातील आहेत का बाहेरचे? सगळे सातारा जिल्ह्यातील युवक युवती आहेत, सगळे बाहेरचे कोणी नाही, सगळे सातारा जिल्ह्यातले आहेत।